Hello everyone, welcome to my channel. Finally I am going to Thailand. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी थायलंडला कशी गेले आणि मी तिथे काय काय एक्सप्लोर केलं डे 1. ॲक्च्युली मी थायलंडमध्ये 4 दिवस राहिलेले, तर मी तुम्हाला एव्हरी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे डे वाईज. तर मुंबईमधून फ्लाईट घेऊन मी निघाले थायलंडला. असा हा 4 तासाचा बोरिंग आणि एक्साइटमेंटने भरलेला प्रवास करून फायनली मी पोचले थायलंडमध्ये. फर्स्ट मी तिथं गेल्यानंतर इमिग्रेशन केलं आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे मी तिथं सिम कार्ड घेतलं आणि माझा फोन चालू केला. त्यानंतर एअरपोर्टच्या बाहेरच बस स्टँड आहे, तिथून मी बस पकडून खावसान रोडला निघाले. तिथेच जवळ माझं हॉटेल बुकिंग होतं, जे मी आधीच करून ठेवलं होतं. इमिग्रेशनसाठी तुम्हाला हॉटेल बुकिंग आणि रिटर्न तिकीट दाखवावं लागतं. त्यामुळे त्या 2 मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहेत, जे तुम्ही करायला पाहिजेत तिथे जाण्याआधीच. तिथे जाऊन मी चेकिंग केलं. माझा चेकिंग टायमिंग 5चा होता. थोडा वेळ मी आराम करून आणि फ्रेश होऊन नंतर मी निघाले खावसान रोड एक्सप्लोर करायला. खावसान रोड हा तिथला खूप जास्त फेमस स्ट्रीट आहे. तिथे खूप जास्त मसाज पार्लर आहेत आणि खाण्यासाठी भरपूर ऑप्शन आहेत. स्पेशली जे नॉन-व्हेज खातात त्यांच्यासाठी खूप जास्त ऑप्शन आहेत. व्हेजवाल्यांना थोडंसं सर्च करायला लागतं. पण थोडंसं सर्च केल्यानंतर तुमच्यासाठी तिथं खूप जास्त चांगले ऑप्शन्स आहेत. स्पेशली तिथलं नारळ पाणी खूप जास्त टेस्टी असतं. आपल्या इंडियन नारळ पाणीपेक्षा थोडंसं वेगळी टेस्ट असते आणि तिथले मँगोज ही खूप छान लागतात. ते जसे ज्या प्रकारे बनवून देतात ते खूप छान वाटतं. आणि मग असं सगळं खावसान रोड एक्सप्लोर केला आम्ही. सगळं बघितलं की काय काय आहे. त्यानंतर आम्ही डिनर केला. सगळ्यात पहिले तर आम्ही इंडियन रेस्टॉरंट शोधला. सो असा होता माझा डे 1 इन थायलंड. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अजून अशा व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुम्हाला जर फुल डिटेल व्हिडिओ हवा असेल की तिथे जाण्यासाठी काय कॉस्टिंग लागली, तिथे जाण्यासाठी काय काय डॉक्युमेंटेशन करायला लागतात, काय काय प्री तयारी करायला लागते, ते मी तुम्हाला सगळं इन डिटेल्स व्हिडिओ प्रोव्हाइड करेल. जर तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. थँक यू.